विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबत। मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री बावनकुळे, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी नंदनवनवर दाखल। विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाशिकमध्ये महायुतीमध्ये अंतर्गत संघर्षाची चिन्ह। नाशिकची जागा शिवसेनेला सुटण्याच्या चर्चेमुळे भाजपमध्ये हालचाली। भाजपकडून स्वतंत्र किंवा अपक्ष उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा। पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले। सीएनजी मध्ये सुद्धा 1 रुपयानं वाढ। गेल्या 8 दिवसांमधील तिसऱ्या दरवाढीनं सर्वसामान्यांना फटका। वाशिम आणि बुलढाण्यामध्ये डिझेलसाठी शेतकरी रात्रभर रांगेत। डिझेलसाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपांवरच घालवली रात्र। इंधन टंचाईमुळे शासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष। जालन्याच्या बदनापूर शहरातील पेट्रोल पंपावर राडा। पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये जोरदार वाद। डिझेल वाटप सुरू न केल्यानं शेतकरी संतप्त। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर फडणवीसांचा वंदे भारतनं प्रवास। मुख्यमंत्री फडणवीस वंदे भारतनं शिर्डीला रवाना। शिर्डीमध्ये आज तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये पहिलं चार्जशीट दाखल। नाशिक रोड कोर्टात 1500 पानांचं चार्जशीट दाखल। चार्जशीटमधून मोठे खुलासे होण्याची शक्यता। अशोक खरात प्रकरणात ईडीच्या तपासाला मोठी गती। खरातच्या साथीदाराकडून एका दिवसामध्ये 13,50,00,000 रुपये जप्त। जप्त रक्कम अशोक खरातचीच गुंतवणूक असल्याचं स्पष्ट। नाशिकच्या दिंडोरीमध्ये बोगस बियाणं पॅकिंग रॅकेटचा पर्दाफाश। अकराळे जानोरी रोडवरील पॅकेजिंग इंडस्ट्रीजवर धाड। 6,000 बनावट बियाणांची पाकिटं जप्त केली गेली। सोलापूरच्या मार्केटमध्ये कांद्याला मिळाला फक्त 50 पैसे किलो भाव। 602 किलो कांद्यांचे मिळाले 301 रुपये, तर नाशिकच्या कळवणमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 1235 रुपयांचा दर। शेतकऱ्यांनी अक्षरशः कांदा फेकून दिला। बांद्राच्या गरीबनगर परिसरामधील अतिक्रमण हटवण्याची मोहीम पूर्ण। या सुमारे 400 अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त। प्रवाशांना वांद्रे स्थानकातून प्रवास करणं सुकर। नवी मुंबई पालिकेकडून पाणी कपातीची घोषणा। सोमवारपासून 10% पाणी कपात लागू होणार। आठवड्यातून 2 दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद असेल। त्र्यंबकेश्वरमध्ये प्रति व्यक्ती 2500 रुपयात व्हीआयपी दर्शनाची तयारी। काळा बाजाराला आळा घालण्यासाठी ट्रस्टचा नवा प्रस्ताव। पुढच्या आठवड्यापासून सुविधा लागू होण्याची शक्यता। राज्यामध्ये 11वी ऑनलाईन प्रवेशाचा फज्जा। तांत्रिक बिघाड झाल्यानं विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ। महाविद्यालय प्राधान्यक्रम देण्यासाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ। 29 मे रोजी पहिल्या फेरीची निवड यादी। ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न। हल्ला करणारा इराकचा असल्याची माहिती। तर इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प मुलाच्या लग्नाला जाणं टाळणार। लग्नाला गेलो तर मारला जाईन, ट्रम्प यांचं विधान। आणि अमेरिकेमध्ये राहणाऱ्या व्हिसाधारकांसाठी ट्रम्प प्रशासनाकडून मोठा झटका। ग्रीन कार्डसाठी आता मायदेशी परतावं लागणार। अमेरिकेत राहूनच ग्रीन कार्डची प्रक्रिया पूर्ण करण्याची सवलत रद्द।